या डेमॉन्स्ट्रेशनमध्ये आपण स्वाईंग प्रोसेसविषयी माहिती बघणार आहोत। कटिंग करावयाच्या जाबला कसा पकडावा, हॅक्सा फ्रेम पकडण्याची पद्धत काय आहे, स्वाईंग करताना उभे राहण्याची योग्य पद्धत काय आहे, याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। हॅक्सा फ्रेम विथ ब्लेड हे एक प्रमुख अवजार आहे। हॅक्साद्वारे मटेरियल कट करण्याच्या प्रक्रियेला हॅक्साईन असे म्हटले जाते। हॅक्साचा उपयोग करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। ज्या मटेरियलवर आपल्याला हॅक्साचा उपयोग करायचा आहे त्या मटेरियलनुसार हॅक्सा ब्लेडची निवड करावी। मोठ्या आकाराच्या जॉबसाठी कोर्स पीच ब्लेडचा उपयोग करावा, तर कमी जाडीच्या मटेरियलसाठी फाईन पीच ब्लेडचा वापर करावा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या मटेरियलवर आपल्याला कटिंग करायचे आहे त्या मटेरियलच्या पृष्ठभागावर हॅक्सा ब्लेडचे कमीत कमी 2 ते 3 दातांचा संपर्क येणे आवश्यक आहे। सर, हॅक्सा ब्लेडची निवड करताना कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागेल? कटिंग करावयाच्या मटेरियलनुसार ब्लेडची निवड करावी। दुसरी गोष्ट म्हणजेच ग्रेड ऑफ ब्लेड। यामध्ये 1.8 mm, 1.4 mm, 1 mm व 0.8 mm पीचच्या ब्लेड उपलब्ध आहेत, त्यानुसार ब्लेडची निवड करावी। तिसरी गोष्ट म्हणजेच ब्लेडचा मटेरियल। ब्लेड ह्या हायकार्बन स्टील, हायस्पीड स्टील व लो कॉलाय स्टीलपासून तयार करतात, तर मटेरियलनुसार ब्लेडची निवड करावी। चौथी गोष्ट म्हणजेच टाईप्स ऑफ ब्लेड। यामध्ये आलार्ड ब्लेड, फ्लेक्झिबल ब्लेड व फ्लेक्झिबल सेंटर ब्लेड व स्प्रिंग बॅक ब्लेडनुसार ब्लेडची निवड करावी। हॅक्सा ब्लेडला हॅक्सा फ्रेममध्ये अशा पद्धतीने फिट करा की हॅक्सा ब्लेडचे टीथ हे विंग नटच्या बाजूने झुकलेले असणे आवश्यक आहे। सर, हॅक्सा ब्लेडचे टीथ हे जर हँडलच्या दिशेने झुकलेले असल्यास स्वाईंग करताना त्याचा काय परिणाम होईल? मटेरियल कटिंग हे फक्त फॉरवर्ड स्ट्रोकच्या वेळेस होते, म्हणजेच हॅक्सा पुढे नेताना होते, बॅकवर्ड स्ट्रोकच्या वेळेस होत नाही। बॅकवर्ड स्ट्रोकच्या वेळेस झटका लागून ब्लेड तुटण्याची शक्यता अधिक असते, म्हणून हॅक्सा ब्लेडचे टीथ हे नेहमी समोरच्या बाजूने झुकलेले असावे। हॅक्सा फ्रेममध्ये ब्लेड फिट केल्यानंतर हाताच्या सहाय्याने टेन्शन चेक करा। ब्लेड ही अधिक घट्ट किंवा अधिक सैल असू नये। सर, हॅक्सा ब्लेड अधिक घट्ट किंवा अधिक लूज असल्यास त्याचा स्वाईंगवर काय परिणाम होईल? ब्लेडला अधिक घट्ट केल्यास ब्लेडचे पिन होल किंवा रिटेनिंग पिन तुटण्याची दाट शक्यता असते। जर ब्लेडला अधिक घट्ट केल्यास ब्लेडमध्ये टेन्शन येऊन स्वाईंग करताना ब्लेड तुटू शकते। तसेच ब्लेडला जर जास्त सैल ठेवले तर स्वाईंग करताना ब्लेड ही पिन होलमधून बाहेर निघण्याची पण शक्यता आहे। तसेच स्वाईंग करताना मधोमध वाकून ब्लेड तुटण्याची पण दाट शक्यता आहे। कटिंग करावयाच्या जाबला व्हाईसमध्ये चांगल्या पद्धतीने घट्ट बांधावे। जाबला होल्ड करताना एक बाब लक्षात असू द्या की ज्या लाईनवर कटिंग क्रिया करावयाची आहे ती लाईन व्हाईस जापासून जवळपास 6 mm दूर असणे आवश्यक आहे। सर, व्हाईस जापासून कटिंग लाईन 6 mm पेक्षा कमी किंवा खूप दूर बांधून कटिंग केल्यास काय फरक पडतो? व्हाईस जापासून जाब 6 mm पेक्षा कमी ठेवल्यास स्वाईंग करताना हात व हॅक्सा फ्रेम व्हाईस जाला टच होण्याची शक्यता असते, त्यामुळे स्वाईंग करताना अडथळा निर्माण होतो। जर 6 mm पेक्षा आपण जास्त दूर बांधल्यास स्वाईंग करताना ताकद आणि प्रेशर दोन्ही अप्लाय होतात, त्यामुळे जाब तिरपा होऊन कट तिरपा जाण्याची खूप शक्यता असते। जाबवर ज्या ठिकाणी कट सुरू करावयाचा आहे त्या ठिकाणी ट्रँग्युलर फाईलने व्ही आकाराची खाच करावी। अशा पद्धतीने खाच करावी किंवा ब्लेडच्या सहाय्याने अंगठ्याचा आधार देऊन साकट मारा। अशा पद्धतीने आपल्याला साकट मारायचं। सर, स्वाईंग सुरू करताना अगोदर व्ही आकाराची खाच करण्याचे कारण काय आहे? स्वाईंग करताना दोन्ही हातांनी फ्रेम पकडून कापण्याची क्रिया केली जाते आणि कटिंग करताना प्रेशर आणि ताकद दिल्यामुळे स्वाईंग
कटची जागा बदलण्याची दाट शक्यता असते, अशा पद्धतीने बदलू शकते. म्हणून स्वाईंग सुरू करण्या अगोदर ज्या ठिकाणी कटिंग क्रिया करावयाची आहे त्या ठिकाणी ट्रँग्युलर फाईलच्या सहाय्याने ग्रूव्ह केला जातो किंवा ब्लेडला अंगठ्याचा आधार देऊन सॉकेट घेतला जातो. त्यामुळे ब्लेडला गाईड मिळते आणि योग्य त्या ठिकाणी कटिंगची क्रिया होते. कटिंगची क्रिया करतेवेळी योग्य स्थितीमध्ये व्हाईटच्या समोर उभे राहणे आवश्यक आहे. उभे होताना हे निश्चित करून घ्या की ज्या ठिकाणी कटिंग सुरू करावयाची आहे ते ठिकाण व दोन्ही पायामधील कोन 45 डिग्रीमध्ये वरून दिसायला हवा. कटिंगची क्रिया सुरू करतेवेळी हॅक्साला कटिंग करावयाच्या ठिकाणी ब्लेड ठेवावी व हॅक्सा फ्रेमच्या हँडलला पकडल्यानंतर हाताचा जो कोन आहे हा 90 डिग्रीमध्ये असायला हवा. हीच आपली स्वाईंग करायची योग्य पोझिशन आहे. हॅक्साच्या हँडलला नेहमी राईट हँडने पकडावे व फ्रेमच्या विंगनटच्या बाजूला लेफ्ट हँडने पकडून स्वाईंगची क्रिया अशा पद्धतीने करायची आहे. याप्रमाणे साच्या कटिंग स्थानकावरून एका टोकापासून सुरुवात करून दुसऱ्या टोकापर्यंत संपूर्ण ब्लेडच्या लांबीत स्वाईंगची क्रिया करावी. अशा पद्धतीने पूर्ण क्रिया करावी. सर, कटिंग स्थान आणि दोन्ही पायामधील कोन 45 डिग्रीपेक्षा कमी किंवा जास्त कोन तयार करून उभे राहिल्यास त्याच्या स्वाईंग क्रियेवर काय परिणाम होईल? 45 डिग्रीपेक्षा कमी किंवा जास्त कोन तयार करून उभे राहिल्यास आपल्या उभ्या राहण्याच्या स्थितीमध्ये बदल होईल. त्यामुळे हॅक्सा व कटिंग करावयाच्या स्थानांमधील वेगळाच कोन तयार होऊन स्वाईंगचा कट तिरपा होईल. त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य पोझिशनमध्ये उभे राहून स्वाईंगची क्रिया करणे आवश्यक आहे. तर आपल्याला 45 डिग्रीमध्ये उभे राहून स्वाईंगची क्रिया करावयाची आहे. मटेरियल कटिंग फक्त फॉरवर्ड स्ट्रोकच्या वेळेस म्हणजेच हॅक्सा पुढे ढकलताना होतो. बॅकवर्ड स्ट्रोकच्या वेळेस कटिंगची क्रिया होत नाही. त्यामुळे बॅकवर्ड स्ट्रोकच्या वेळेस दाब आणि ताकद दोन्ही अप्लाय करू नये. सर, बॅकवर्ड स्ट्रोकच्या वेळेस हॅक्सावरील दबावर ताकद हटविली नाही तर त्याचा काय परिणाम होतो? बॅकवर्ड स्ट्रोकच्या वेळेस दाब आणि ताकद वापरली तर हॅक्सा ब्लेडच्या टीचची झीज होईल व हिची वर्केबिलिटी कमी होऊन हे निकामी होऊ शकते. म्हणून बॅकवर्ड स्ट्रोकच्या वेळेस दाब आणि ताकदचा वापर करू नये. हॅक्सा ब्लेडचा वापर संपूर्ण लांबीत करावा. जर कटिंग समाप्त होत असेल त्यावेळेस हॅक्सावरील दाब आणि ताकद कमी करावी. प्रति मिनिट स्ट्रोकची संख्या 40 ते 50 असायला हवी. कटिंग करत असताना वेळोवेळी कूलंटचा वापर करणे आवश्यक आहे. सर, स्वाईंग करतेवेळी हॅक्सा ब्लेडचा वापर संपूर्ण लांबीत केला नाही तर आणि कटिंग करताना कूलंटचा वापर केला नाही तर त्याच्या स्वाईंगवर काय परिणाम होतो? हॅक्सा ब्लेडचा स्वाईंग करताना संपूर्ण ब्लेडचा वापर न करता ठराविक भागाचा जर उपयोग केला तर त्याच भागातील दात्यांची झीज होईल व बाकीचे जे टीथ आहे ते जसेच्या तसे राहते. जेव्हा संपूर्ण भागाचा आपण वापर करू त्यावेळेस हॅक्साही झटके देत चालेल व ब्लेड तुटण्याची शक्यता असते. म्हणून हॅक्साचा वापर करताना नेहमी संपूर्ण लांबीतच करावा. स्वाईंग करताना जाब व हॅक्सा ब्लेडमध्ये घर्षण निर्माण होतो. त्यामुळे जाब व ब्लेड गरम होतात. गरम झाल्यामुळे हॅक्सा ब्लेडच्या हार्डनिंग व टेम्परिंगवर परिणाम होतो. हार्डनिंग व टेम्परिंगवर परिणाम झाल्यामुळे हॅक्सा ब्लेड ही कटिंगची क्रिया करीत नाही. हॅक्सा ब्लेडची वर्केबिलिटी नष्ट होते. त्यामुळे वारंवार कूलंटचा वापर करणे आवश्यक आहे. कूलंटचा वापर हा जाब व ब्लेडमधील जी उष्णता निर्माण होते तिला कमी करण्यासाठी केला जातो.